हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरेच लोक प्राणायाम करतात, पण त्यांना अपेक्षित परिणाम त्याचे मिळत नाहीत. काय असेल बरं कारण याचं? प्राणायाम करताना काही नियमसुद्धा पाळावे लागतात. तर ते नियम कोणते हे आपण आजच्या भागात बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग बघूया प्राणायामाचे नियम. प्राणायामाचा पहिला नियम असा असेल की रिकाम्या पोटी किंवा हलका आहार घेतल्यानंतर प्राणायाम करा. जेवणानंतर जर प्राणायाम करायचे असतील 3 ते 4 तासांचं अंतर असलं पाहिजे. प्राणायाम करताना शांत वातावरण असावं, हवा शुद्ध असावी आणि गडबड गोंधळ नको, आवाज नसावा. आता नियम क्रमांक 3, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. सुखासन, पद्मासन किंवा खुर्चीवर सरळ बसूनही प्राणायाम करू शकता. प्राणायाम करताना चौथा नियम असा असेल की नाकाद्वारे श्वास घ्या आणि नाकाद्वारे श्वास सोडा. बहुतांश प्राणायामांमध्ये तोंडाऐवजी नाकाचा वापर करावा. नियम क्रमांक 5 असेल, श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासाची गती नैसर्गिक आणि नियंत्रित ठेवा. प्राणायामाचा आणखी एक नियम आहे, जबरदस्ती करू नका. श्वास रोखणं किंवा वेग वाढवणं हे सगळं जबरदस्तीने मुळीच करू नका. प्राणायामाचा 7वा नियम असेल, नियमित सराव करा. दररोज ठराविक वेळी 10 ते 20 मिनिटं सराव केला तर अधिक फायदा होतो. नियम क्रमांक 8, आरोग्याच्या तक्रारी जर असतील तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. हायपरटेन्शन असेल, हृदयविकार असतील, गर्भावस्था असेल किंवा इतर वैद्यकीय स्थितींमध्ये योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. नियम क्रमांक 9, मन शांत ठेवा. राग, चिंता किंवा मानसिक अस्वस्थता असताना काही क्षण शांत बसून मग प्राणायाम सुरू करा. नियम क्रमांक 10, प्राणायामानंतर काही मिनटं ध्यान किंवा शवासन करा. यामुळे शरीर आणि मनाला विश्रांती मिळते. लक्षात ठेवा, प्राणायाम करताना श्वासाची संख्या महत्त्वाची नसते, तर श्वासाची गुणवत्ता महत्त्वाची असते. अशाच उपयुक्त टिप्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.